हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर इथं माझं सकाळचं रुटीन चालू आहे, जे की मला अन्वीला टिफिनला टिफिनसुद्धा बनवायचा आणि नाश्तासुद्धा द्यायचा आहे। तर झालेला आहे स्वयंपाक वगैरे। तर ती म्हणत होती मम्मी मला डोसा खायचा, आणि आता सकाळ सकाळ तर पीठ कुटून आणणार। मग काय मी केलं, स्वयंपाक करायच्या अगोदर जो जाड रवा असतो, मोठा रवा, तो मी भिजत घातला आणि नंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला आणि छान डोसे झाले आणि तिला आवडले सुद्धा, आणि तिला आवडते रव्याचे। तर चला आता ॲपल तिला देते, तिचं सुद्धा आंघोळ वगैरे झालेली आहे। आता चिरून देते तिला ॲपल, थोडा आता खाईल, आणि तिला डोसासुद्धा आताच खायचा होता। तर म्हटलं आता थोडं डोसा होईपर्यंत अन्वीला म्हटले हे ॲपल खा थोडंसं, कारण नंतर मग 11 11:30 लंच टाईम होतं, त्यामुळे मग भूक वगैरे लागेल ह्याच्यासाठी मग मी तिला आता थोडं दिलं। आणि आता हे राहिलेले ॲपल मी तिच्या टिफिनमध्येच ठेवते, म्हणजे ते डोसा आणि ते खायला। आणि तिला सॉस वगैरे काय आवडत नाही, फक्त कोरडा असा डोसाच खाते ती। तर तिला आता देते खायला, झालेला आहे डोसा बनवून। आणि आता तिला टिफिनसाठी सुद्धा बनवते, कारण ती म्हटली मम्मी मला टिफिनमध्येच सुद्धा हेच दे। आणि रोज रोज कसं चपाती भाजी नाही मुलांना खावं वाटत, आणि आपलंसुद्धा तसंच असं रोज रोज नाही खावं वाटत, मग काहीतरी असं वेगळं बनवून दिलं म्हणजे खातेत। तर चला आता हे तिला देते, आणि तिचंसुद्धा आवरायचं आहे, आणि नंतर मग तिला स्कूलमध्ये सोडून येते। तर चला, तर हे बघा अशा पद्धतीने डोसा बनवलेला आहे, आणि थोडंसंच रवा भिजत घातलेलं, कारण म्हटलं अन्वी पुरतं होईल, तिला आवडतं। आणि हे बघा वरच्या ह्याच्यात मी ॲपल दिलेत, आणि खाली आता थंड झाल्यानंतर डोसा ठेवते तुकडे करून। तर हे बघा अन्वी आता खाते, अन्वीची रिॲक्शन बघा तिला म्हटलं अन्वी तुला कसं लागते, तर ती हसते। तर तिला पण घाई झालती, आणि सोफा वगैरे बसायला नसल्यामुळे खालीच असं बसावं लागतंय। तर मी आत्ताच अन्वीला सोडून आले, आज खूप उशीर झाला, त्यामुळे घाईघाईत गेली, आणि तिथं चिखल खूप असतो, त्यामुळे अन्वीला उचलून घ्यावं लागतं, नाही तर मग तिचे सगळे पाय वगैरे भरतात, त्यामुळे मला खूप घाम आलता। तर चला आता बाकीचं काम आवरून घेते। आणि मी ज्या दिवशी ठरवते ना आज पटपट काम आवरून घ्यायचं, लवकर आवरायचं, त्या दिवशी माझ्या काय ना काय लक्षातच येत राहतं। तर हे बघा हे आहे काय ह्याला म्हणतात, असं काय म्हणतात हे लक्षात नाही, गवतसारखं ते शोचं वगैरे आपण कुठं पण ठेवू वगैरे शकतो। तर हे आम्ही गणपतीसाठी आणलेलं, पण आता हे जुनं झालं, तर म्हटलं ह्याचं काय करावं। एका मनाने वाटत होतं इथं असं किचनच्या खाली मॅट बनवून ठेवावं, किंवा दरवाजाच्या आतमध्येच ठेवावं, हे समजत नव्हतं की काय करावं त्याचं। तर तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये काय करू त्याचं, किचनमध्ये ठेवू का दरवाजापाशी ठेवू मॅट म्हणून, कारण 2 तुकडे केले तर किचनमध्ये पण होईल आणि दरवाजापाशी पण होईल, छान वाटतं। तर तुम्ही पण सांगा काही तर आयडिया। तर बघू, हे बघा मी आता इथं साडी असल्यावर ह्याला दाखवत बसली तर हे एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं, मला खूप हसायला आलं, जणू काय मी आता ही साडीच दाखवते, ते तशा पद्धतीने दाखवते तुम्हाला। तर नक्की सांगा काहीतरी आयडिया। तर चला आता किचनमध्ये आले, आणि किचनमधलं सुद्धा खूप सारं काम राहिले, किचनवरचं आवरायचं आहे। आणि हे किचनमध्ये करत असताना काय माझ्या डोक्यात आलं की मला खूप दिवसापासून इथं आल्यापासून मला किचनमध्ये मनी प्लॅन्ट लावायचं होतं, पण व्यवस्थित अशी त्याला कुंडी किंवा बॉटल अशी काचेची मला हवी होती, पण काय भेटतच नव्हती। मग हे करत असताना माझ्या लक्षात आलं की एक जुनी बॉटल होती, तर त्याचंच आपण काहीतरी करूया असं लक्षात आलं। मग मी किचनवरचं तेवढं सगळं पुसून आणि भांडी वगैरे एका साईडला ठेवली, आणि हे बघा हे एक आणले, त्याच्यात म्हटलं आता मी तेलाची किटली वगैरे ठेवता येईल। तर आता बघूया बसते की नाही।
तर हे बघा अशा पद्धतीने मी खाली कागद टाकलेला आहे आणि आता बघते काय काय बसते. तर मिठाची भरणी आणि सॉसची काचेची भरणी असते ना तेवढेच बसले, किटली काय बसली नाही. तर म्हटलं परत आपण कधी डीमार्टमध्ये गेल्यानंतर असं जरा मोठं आणावी आणि जागा पण कमी लागेल अशी, आणि ह्यालासुद्धा खूप जागा लागते. तर बघू आता नंतर. तर इथं बघत होते मी काय बसते की काय नाही, तर हे दोनच बसले. मग मी हे असेच ठेवले. बघू आता नंतर मग हे बदलून वेगळं काहीतरी ठेवेन तिथं. तर चला आता हे करत असताना माझ्या अजून एक डोक्यात विचार आला की तुम्हाला सांगतेच पुढं काय आहे ते, आणि व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. तर हे बघा अशा पद्धतीने बसलेलं आहे आणि एका साईडला सुद्धा छान दिसते, पण थोडंसं मोठं आहे त्यामुळे जागा जास्त लागली त्याला. तर छोटा आणल्यानंतर अजून छान दिसेल. तर हे बघा काय आठवलं मला, हे बॉटल होती आणि मला पेंट पण घराचं शिल्लक होतं, मग हेच आठवलं आणि ते भांडी वगैरे मी सगळी तशीच ठेवली आणि हेच करत बसले. तर हे बघा एक कापड घेतलं मी, आता काही ब्रश वगैरे तर नाही, आणि पेंट होता तेवढा मी एका अन्वीच्या खेळण्यातलं भांडं आहे त्याच्यात घेतलं, कारण भांडं स्टीलचं वगैरे घेतल्यानंतर म्हटलं खराब होऊन जाईल, त्यासाठी मग तिच्या खेळण्यातलंच भांडं घेतलं. डब्बा आहे प्लॅस्टिकचा, त्यात पेंट वतून घेतलं आणि असं पेंट करत बसली ह्याला. तर बघू आता कसं होतंय कसं नाही, तुम्हाला पुढे दिसेलच काय केलं आहे आम्ही बॉटलचं. तर ह्याच्यामध्ये मला मनी प्लॅन्ट लावायचं आहे, खूप दिवसापासूनची इच्छा आहे की, आणि अगोदर होतं पण ते व्यवस्थित एवढं दिसत नव्हतं, त्यामुळे मी आता इथं आल्यापासून ते नाही ठेवलं. आता इथं बघू आता ह्याला छान असं सजवून मनी प्लॅन्ट लावते त्याच्यामध्ये. तर माझं असं होतं की काय लक्षात आलं ना, ते काम होस तर मी काय त्या कामाला सुट्टी देत नाही आणि दुसरं पण काम माझं तसंच राहतं. आणि कधी कधी मी विचार केला ना आज काहीतरी आपण पटपट आवरूया, तर काही ना काही लक्षात येतं आणि हे असं कामं करत बसते मी. तर बघूया आता पुढं कसं बनतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर हे बघा हे जे झाले पेंट करून, आणि आता पेंट कसं चिकट असतं म्हटलं आता हे ओलं आहे तोपर्यंत काहीतरी ह्याच्यावर चिटकावं, आणि डोक्यात काहीच येत नव्हतं. आणि एक असे आरसे नसतात का छोटे छोटे ड्रेसचे वगैरे, ते मी काढून ठेवलेले पण ते सापडतच नव्हते. आणि असं होतं की जेव्हा आपल्याला जी वस्तू पाहिजे असते तेव्हा कधीच भेटत नाही, आणि नाही तेव्हा डोळ्यापुढे दिसते. तर मग ते शोधत असताना हे जेव्हा आपला हेअर बन असतो ना ते दिसलं, आणि त्या तुटलेलं माझ्याकडूनच, ते मग त्याची फुलं काढले मी आणि असे एक एक अशी चिटकवत होती. तर छान वाटलं असं. तर बघूया आता कसं बनतंय ते, आणि खूप उशीर पण लागला बरं का ह्या कामाला, कारण हळूहळू करत होती. तर हे बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे, आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मला तर छान वाटलं आणि छान पण दिसत होतं. तर आता ह्याच्यामध्ये मी मनी प्लॅन्ट ठेवते. पाणी भरलेलं आहे आत बॉटलमध्ये, आणि हे सगळं सुकलेलं आहे पेंट वगैरे केलेलं. आणि आता हे मनी प्लॅन्टसुद्धा मी कापून थोडंसं घेतलं 2 हे, आणि ते सुद्धा धुवून घेते, कारण बाहेर ठेवल्यामुळे धूळ वगैरे बसलेले. आता ते धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय, त्याचा फायनल लुक कसा आहे तो. तर हे बघा अशा पद्धतीने दिसत आहे, आणि ते पानं खाली पडत होती कारण वेल असतो त्यामुळे ते असं ताट उभा राहत नाही. मग मी काय केलं, छोटी कांडी होती ती मी आतमध्ये टाकली आणि त्याला दोऱ्याच्या साह्याने थोडंसं बांधलं, जेणेकरून ते असं उभं राहील. आणि जरा मोठं झाल्यानंतर मग मी बघू वरती काहीतरी बांधून असं वरती वेल चढवेल. तर छान वाटलं मला, आणि असं काहीतरी आपण बनवत असलं ते छान झालं मनालासुद्धा समाधान वाटतं आणि मस्त वाटतं. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आपलं बॉटलचं असं बनवलेलं आहे. तर चला आता किचनवरचं आवरून घेते, आणि किचनवरचं सर्व आवरून झाल्यावर तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतंय ते लांबून. तर हे बघा किचनवरचं मी सर्व भांडी वगैरे घासले, किचन क्लीन करून घेतलं. तर अशा पद्धतीने दिसत आहे. अजून मोठं झाले अजून छान दिसेल असं मला वाटतंय. तर आता अजून मला पूजासुद्धा करायची आहे. ह्याच्यातच माझा टाईम गेला, आणि अन्वीलासुद्धा आणायला जायचं. तर चला आता बाकीचं काम आवरून घेते. तर आता मी घर वगैरे झाडायला लागले, आणि मला इथं खिडकीमध्ये असं स्लायडिंगच्या आतमध्ये कशी घाण पडली की ते जास्तच घाण होते, आणि आता थोडी आहे तोपर्यंत म्हटलं मी काढावी. तर आता ते काढायच्या नादी लागली, त्याच्यातच माझे 15-20 मिनटं गेलेच ते कापाण्यात. मी व्हिडिओ बघितलेला की अशा स्पंजची जी घासणे असते त्या स्पंजनी घाण निघते, पण जसं व्हिडिओमध्ये होतं तसं मी केलं पण व्यवस्थित असं निघलं नाही. मग मी काय केलं, घासणी वाकडी केली अशी, आणि ते सगळं काढलं. तर हे बघा अशा पद्धतीने
पद्धतीने क्लीन झालेलं आहे. थोडेसे आहे घाण पण बऱ्यापैकी क्लीन झाले आणि छान वाटतं असं स्वच्छ असल्या. आणि जास्त घाण झाल्या पण मग जास्त टायमिंग जातो. तर चला आता घर झाडून घेते आणि फरशीसुद्धा पुसायची आहे आणि नंतर मग मी पूजा करून घेते. तर आता घरातलं सर्व आवरलं, फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता पूजा करून घेतली. आता दिवाबत्ती करते कारण आज उशीर झाला पूजेला आणि तेच करत बसले. ते बॉटलला पेंट वगैरे त्याच्यातच टायमिंग गेला. तर आता रांगोळी काढते आणि झालेली आहे पूजासुद्धा करून. तर आता चला कपडे धुवून घेते आणि नंतर मग अन्वीलासुद्धा आणायला जायचे कारण तिचा पण आज उशीर झाल्यामुळे माझा टायमिंग कसा गेला ते सुद्धा कळालं नाही. पण आता हे सगळं झाल्यानंतर कपडे आधी धुते आणि नंतर मग तिला घेऊन येते. तोपर्यंत 1:45 होते, 1:45ला जावं लागतं तिला घ्यायला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. अन्वीला आणायला जायचं आणि कपडे पण धुवायचे. खूप घाई होती सकाळचं आणि आज ते काम करत एक बसली, त्याला खूप टाईम गेला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.